नमस्कार, मी देवयानी गायकवाड. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. अभूतपूर्व उत्साहात प्रचंड चुरशीत डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेची द्वितीय फेरी संपन्न. म्हैसूर बंगळूरच्या रायडर्सचे वर्चस्व. प्रज्वल विश्वनाथ सर्वोत्कृष्ट तर स्थानिक भूषण भोसले पुष्करही चमकले. कोल्हापुरात भुरभुरत्या पावसात अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व उत्साहात येथील मोहिते रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर MRF डर्ट ट्रॅक MRFCI नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेची दुसरी फेरी संपन्न झाली. अभूतपूर्व उत्साहात आणि प्रचंड चुरशीत डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेची द्वितीय फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. म्हैसूर आणि बंगळूर या स्पर्धेवर वर्चस्व राखत राहिले. प्रज्वल विश्वनाथ हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. स्थानिक पातळीवरती भूषण भोसले आणि पुष्कर हे चमकते सितारे ठरले. भुरभुरत्या पावसात अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व उत्साहात मोहिते रेसिंग अकॅडमीच्या ग्राउंडवर ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. बंगळूर म्हैसूरच्या रायडरचे या स्पर्धेवर वर्चस्व राहिले. बंगळूरचा प्रज्वल विश्वनाथ हा सर्वोत्कृष्ट रायडर ठरला, तर म्हैसूरहून आलेला 9 वर्षीय मोहम्मद अरमान हा आपल्या लहान बाईकसह सर्वांच्याच कौतुकाचा केंद्रबिंदू ठरला. कोल्हापूरच्या भूषण भोसले आणि पुष्कर यांनीही चमकदार कामगिरी केली. ही स्पर्धा गॉड स्पीड रेसिंग, मोहिते रेसिंग अकॅडमी आणि कोल्हापूर मोटर स्पोर्ट्सच्या पुढाकारातून कोल्हापुरातील मोहिते रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक, दिल्ली, बडोदा, चंदीगड, केरळ, बेंगलोर, चेन्नईसह मुंबई, नाशिक, पुणे, गोवा येथून आलेल्यांपैकी 125 स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी झाले. स्थानिक संयोजक समन्वयक मोहिते रेसिंगचे शिवाजी अभिषेक ध्रुव मोहिते, कोल्हापूर मोटार स्पोर्ट्सचे योगेश कागले, रॉयलचे जयदीप पवार यांनी 100 स्वयंसेवकांसह याचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत डर्ट ट्रॅक, फ्लॅट ट्रॅक, स्कूटर क्लास, सुपर क्रॉस, मोटो क्रॉस आणि रॅली या रेसिंगचे विविध प्रकार पाहायला मिळाले. डी सचिन, महम्मद जहीर, VS नरेश बंगळूर, अब्दुल तन्वीर, महम्मद अरमान म्हैसूर, श्लोक घोरपडे सातारा, दर्शन चव्हाण, कानिका शानबाग सातारा हे स्पर्धक विजेते ठरले. गॉड स्पीडच्या श्याम कोठारी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची मुख्य तांत्रिक बाजू सांभाळण्यात आली. स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कर्मवीर फाउंडेशनच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांचा कायापालट करण्याच्या यादीत कर्मवीर अण्णा शिकलेल्या कुंभोज प्राथमिक शाळेचा समावेश करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण करणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांचा कायापालट करण्याच्या यादीत कर्मवीर भाऊराव पाटील शिकत असलेल्या कुंभोज प्राथमिक शाळेचा समावेश करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण करणार असल्याचं फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या उदात्त शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन कुंभोज येथे 5 वर्षांपूर्वी कर्मवीर फाउंडेशन ही अशासकीय संस्था स्थापन झाली. कर्मवीर फाउंडेशनच्या वतीने गेल्या 5 वर्षात कुंभोज व कुंभोज पंचक्रोशीत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्यविषयक अखंडित काम सुरू आहे. उपरोक्त विषयान्वये सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्या शाळांचा विकास राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या कुंभोजमधील कुमार विद्या मंदिर कुंभोज, सध्या केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक 62 कुंभोज या शाळेचा समावेश करण्यात आला नाही. सदर शाळेमध्ये थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. तसे दस्तऐवज उपलब्ध आहेत. राज्यातील 13 शाळांना 14 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
त्या धर्तीवर कुंभोजमधील जिल्हा परिषद शाळेचा विकास व्हावा ही आमची इच्छा असल्याचं मत सुद्धा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. गेले 1 महिना विविध माध्यमातून आम्ही ही मागणी करत आहोत, पण शासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी कुंभोजमधील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 दिवसीय लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण करणार आहोत, अशी माहिती सुद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली, अशी चर्चा माध्यमातून सुरू असतानाच शरद पवार यांनीच यावर पडदा टाकलाय. सांगोल्याचे शेकापचे लोकप्रिय नेते दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते उपस्थित होते. तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार 2 वेळा शपथविधीनंतर शरद पवार यांना भेटायला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा माध्यमात सुरू होती. या चर्चेवर चक्क शरद पवार यांनी प्रतिक्रिया देऊन पडदा टाकलाय. सांगोल्यामध्ये शेकापचे लोकप्रिय नेते दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी ते उपस्थित होते. तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते. अजित पवार हा कुटुंबातीलच माणूस आहे. मी कुटुंबातील वडीलधारा असल्यामुळे अजित आणि मी कुठं भेटावं हा आमचा वैयक्तिक कौटुंबिक प्रश्न आहे. त्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. त्यामुळे ही भेट निव्वळ कौटुंबिक होती. याला कोणत्याही प्रकारचा राजकीय वास नाही. सत्तेत कोण कोणाबरोबर जावं, सत्तेत कुणाचा किती वाटा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण कौटुंबिक संबंध त्यामुळे बिघडू द्यायचे नसतात, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी या चर्चेवर असं बोलून पडदा टाकल्यानंतर पवार आणि मी कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. माझी विचारधारा आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा वेगळी असल्याचं सुद्धा पवारांनी स्पष्ट केलंय. या भेटीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची आपल्याला कल्पना नसल्याचं स्पष्ट केलंय. सांगोल्यात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मारल्या कोपरखाया. सांगोल्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत चौफेर फटकेबाजी केली. पाहुयात नेमकं काय म्हणाले पवार साहेब. सांगोल्यात काल दिवंगत शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर होते. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड कोपरखळ्या मारल्या. आपल्या खास पवार शैलीमध्ये त्यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला. सभास्थळी जात असताना फडणवीसांचे कटआउट संपूर्ण सांगोला तालुकाभर लागलेले होते. हे कटआउट शरद पवार बघत होते. कदाचित त्याचाच परिणाम कोपरखळ्या मारण्यामध्ये झाला असावा, असं सध्या राजकीय वर्तुळामध्ये बोललं जाते. देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळ्या मारताना पवार यांनी एकूणच राजकीय परिस्थितीचा उल्लेख केला. ही भूमी एकूण शेकाप आणि थोडीफार काँग्रेसच्या विचारधारेची आहे. त्यामुळे इथं असणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असं पवारांनी सांगून टाकलं. त्याचबरोबर शहाजीबापू पाटील यांना घेऊन इथं जर कुणी भाजपा वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत, पण त्यांचा कल जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिसतो आहे. माण, जत आणि तासगाव हा माणदेशी भाग आहे. हा काबाड कष्ट करून जगणारा भाग आहे आणि हा भाग कायम शेकाप आणि थोड्याफार प्रमाणात काँग्रेसच्याच पाठीमागे उभा राहिलेला आहे. त्यामुळे भाजपच्या पाठीमागे उभी राहण्याची शक्यता नाही. या भागातील माणदेशी माणसं धडीची आणि सोन्याची कामं करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये स्थायिक झालेली आहेत. अत्यंत श्रमपूर्वक ही माणसं जगतात. त्यामुळे ही माणसं कुणालाही झुकत नाहीत, असं म्हणत पवार यांनी फडणवीसांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. सध्याच्या राजकीय स्थितीवर साहित्यिकांनी बोललं पाहिजे, असं प्रतिपादन साहित्यिक दिवा पाटील यांनी व्यक्त केलंय. सध्याची राजकीय स्थिती ही अत्यंत बिकट आहे. सध्या या राजकीय स्थितीचा चिखल झालाय. अशा या संभ्रमित करणाऱ्या वातावरणात साहित्यिकांनी कष्टपूर्वक लिहिले पाहिजे, समाजाची नेमकी बाजू मांडली पाहिजे, असंही मत त्यांनी मांडलंय.
सध्याच्या राजकीय स्थितीवरती साहित्यिक दिबा पाटील यांनी प्रहार केलाय. मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून साहित्यिक दिबा पाटील बोलत होते. सध्याची राजकीय स्थिती अत्यंत बिकट आहे. कोण कोणत्या पक्षात कधी जाईल हे सांगता येत नाही. पक्षांना कोणत्याही प्रकारची विचारधारा राहिली नाही. अशा संभ्रमित राजकीय वातावरणात साहित्यिकांनी कष्टपूर्वक लिहिलं पाहिजे. समाजाची नेमकी बाजू काय आहे हे साहित्यिकांनी मांडलं पाहिजे. सतत साहित्यिक पराभव असणाऱ्या माणसांची बाजू मांडत आलेल्या आहेत. त्यामुळे या माणसांच्या वेदना साहित्यिकांनी नेमकेपणाने मांडल्या पाहिजेत आणि संभ्रमित राजकीय व्यवस्थेचं चित्रणसुद्धा लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असं स्पष्ट मत साहित्यिक दिबा पाटील यांनी व्यक्त केलं. मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दिबा पाटील बोलत होते. दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ कवी आबा पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. आबा पाटील यांनी आपल्या खुमासदार कवितेच्या माध्यमातून विद्यमान सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीवरती कोरडे ओढले. नोकरीसाठी थोडंफार वजन ठेवावं लागतं, फॅनची गती थोडी कमी करा, असं म्हणत आबांनी प्रस्थापित बाबूगिरीवरती बोट ठेवलं. एकूणच या साहित्य संमेलनामध्ये सर्वसामान्य माणसाची बाजू अधिक गंभीरपणे मांडण्याची वेळ आलेली आहे, असा सूर सर्वच साहित्यिक आणि कवींनी आळवला. जम्मू काश्मीरच्या जनतेचे तिरंग्यावर प्रेम असल्याचे मत नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल जम्मू काश्मीर येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत व्यक्त केले. त्यांनी यावेळी बोलताना पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जम्मू काश्मीर इथं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा सुद्धा सहभागी झाले होते. मनोज सिन्हा यांनी या रॅली दरम्यान पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यावर जोरदार प्रहार केला. जम्मू काश्मीरचे विशेष 370 कलम रद्द करा, इथं तिरंगा हातात घ्यायला माणूस शिल्लक राहणार नाही, असं मुफ्ती काही काळापूर्वी म्हणाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाने 370 कलम रद्द केले आणि कलम रद्द झाल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती इथं तिरंगा रॅलीसुद्धा काढली. या रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांकडं मेहबूबा मुफ्ती यांनी बघावं आणि स्वतःचं विधान आठवावं, अशी टीकासुद्धा नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली. मनोज सिन्हा यांच्या टीकेला मेहबूबा मुफ्ती यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. 1949 साली पंडित नेहरू सुद्धा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी जम्मू काश्मीरच्या लाल चौक इथं हातात तिरंगा घेऊन सर्व लोकांसोबत रॅली काढली होती आणि कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसताना पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकावला होता. त्यामुळे आता मनोज सिन्हा यांनी सुरक्षेचं कडं घेऊन हा तिरंगा फडकावलेला आहे. नेहरूंनी फडकावलेला तिरंगा आणि सिन्हा यांनी फडकावलेला तिरंगा यामध्ये मूलभूत फरक असल्याची टीकासुद्धा मेहबूबा मुफ्ती यांनी केली. मराठी शाळा वाचविण्यासाठी मध्यमवर्गीयांनी पुढाकार घ्यावा, असं मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या आयोजनाखाली अंमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या सत्कार प्रसंगात एलकुंचवार बोलत होते. माझी मराठीची ये बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंके, असं संत ज्ञानेश्वर मराठीविषयी म्हणाले होते. ही मराठी अत्यंत रसाळ आणि तितकीच समृद्ध आहे. मातृभाषेतून मुलाने वयाच्या 16व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले तर त्याची भाषिक आणि मानसिक क्षमता वाढते. साधारण 12,000 शब्दांचा साठा या 16 वर्षामध्ये त्याला करता येतो. इंग्रजी ही जरी जगाची भाषा असली तरी मातृभाषेतून ज्या संकल्पना स्पष्ट होतात त्या इंग्रजी माध्यमातून स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. त्यासाठी मध्यमवर्गीय लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलं. विदर्भ साहित्य संघाच्या यजमानपदाखाली अंमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या सत्कार प्रसंगी एलकुंचवार बोलत होते. सध्या जगभरात इंग्रजीचं मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे, पण याबरोबरच जगण्याची आणि माणसाला समृद्ध करण्याची भाषा म्हणून आपण मातृभाषेकडे बघितले पाहिजे. सातत्याने सरकार मराठी शाळा बंद करण्याचा घाट घालते आहे.
एकदा का मराठी शाळा बंद झाल्या तर गरीब मुलांचं प्रचंड मोठं नुकसान होईल. इथली सर्जनशीलता कुठल्याही परिस्थितीमध्ये मरू द्यायची नसेल तर आता सरकारवर अवलंबून न राहता मध्यमवर्गीय लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत. मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांची वाढ उत्तम रीतीने होते. त्या बदल्यात इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलाची मानसिक आणि भाषिक वाढ खुंटते. याचा विचार करता अशा मुलांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ द्यायचं नसेल तर सरकारवर कोणत्याही प्रकारचा किंवा सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर विश्वास न ठेवता मध्यमवर्गीय लोकांनीच आता पुढाकार घेऊन मराठी शाळा वाचवाव्यात, असं मत नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यात आता कोल्हापूरच्या खासदारांसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एका बाजूला संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी आपल्या उमेदवारीवर दावा ठोकला, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये तात्पुरत्या विरोधाला का असेना सुरुवात झाली आहे. सध्या देशपातळीवर होणाऱ्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यात आता कोल्हापूरच्या 2 खासदारांसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एका बाजूला खासदार संजय मंडलिक आणि दुसऱ्या बाजूला खासदार धैर्यशील माने यांनी आपापल्या उमेदवारीवर दावा ठोकलाय, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये तात्पुरत्या वादाला का असेना सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोल्हापूरच्या निरीक्षकपदी नेमणूक केली आहे. कोल्हापुरातील एकूण वातावरण बघता दोन्ही निवडणुका काँग्रेस लढवेल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ही जागा विद्यमान खासदारांच्या पदरात पडणार की काँग्रेस या दोन्ही जागेवर उमेदवार लढवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. अजित पवार यांनी भेट घेतल्यामुळे चेतन नरके यांच्या सुद्धा उमेदवारीची चर्चा सुरू आहे. सध्या ही चर्चा संजय मंडलिक आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या भोवती फिरत होती. पण धनंजय उर्फ मुन्ना महाडिक राज्यसभेवर निवडून गेल्यामुळं त्यांच्या जागी पुन्हा शौमिका महाडिक निवडणूक लढवणार का असाही विचार होतोय. येत्या काळामध्ये कोल्हापूरच्या 2 लोकसभेवर कोणते पक्ष दावा ठोकणार आणि कोण निवडून येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. टोमॅटोच्या दरात सध्या घट होतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील 1 ते 2 महिन्यांमध्ये साधारण 175 ते 200 रुपये किलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत होते. टोमॅटोची आवक फक्त नारायणगाव बाजार समितीमध्येच होती. आता नाशिक, मुंबई, कर्नाटक, बेंगलोर अशा अनेक ठिकाणाहून या टोमॅटोची आवक होत असल्यामुळे टोमॅटोचा दर आता 75 ते 100 रुपयांवर येऊन थांबलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. त्याचा फटका ग्राहकांना बसत होता. मागील 1 ते 2 महिन्यांपासून बाजारामध्ये टोमॅटो 175 ते 200 रुपये किलो या दराने मिळत होता. त्यामुळं ग्राहकांचे प्रचंड हाल होत होते. सध्या टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 1 ते 2 महिन्यापूर्वी नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच फक्त टोमॅटोची आवक होती. नाशिक, मुंबई, ठाणे येथील बाजारपेठेमध्ये सुद्धा टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे टोमॅटो आता 75 ते 100 रुपये किलोने मिळेल असं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे ग्राहकामध्ये सध्या या संदर्भात आनंदाचं वातावरण आहे. नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता इतर कोणत्याही बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक नव्हती. आता 4 ते 5 बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळं टोमॅटोचे दर घसरलेले आहेत. याबरोबरच आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्यात. पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूज सह. तोपर्यंत पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज.